रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता मिळणार। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीचे 1500 रुपये जमा होणार आहेत। त्यामुळे आता लाडक्या बहिणींना ही रक्षाबंधनाची भेट मिळणार आहे। मंत्री आदिती तटकरे यांनी ट्विट करत ही माहिती दिलेली आहे। आदिती तटकरे यांचं नेमकं ट्विट काय आहे पाहू। महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हे ट्विट केलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनानं मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला अर्थात जुलै महिन्याचा सन्मान निधी 1500 रुपये वितरित करण्यात येणार आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाच्या द्वारे जमा करण्यात येणार। त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमचे किती निधी मंडळी घेतली। आम्ही 2 दिवसापूर्वी साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल। कालपासून ती सुरुवात झालेली आहे। त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला गेलेले आहेत आणि काही महिलांनी अकाउंट काढलेले आहेत, त्यांना लाभ मिळेल। डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे। त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल। पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करण्यामध्ये योग्य त्या वेळी निर्णय घेतली। रायगड जिल्ह्यावर आणि नाशिक जिल्ह्यावर कुठल्याही बाबतीतला अन्याय होणार नाही किंवा निधीच्या बाबतीमध्ये कुठली कमतरता पडणार नाही याची दक्षता तिन्ही मुख्यमंत्री महोदय, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय घेतात। कालची तटकरे साहेबांची आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेबांची भेट झाली, ही सदिच्छा भेट होती। पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि अमित शाह साहेबांनी एनडीएच्या सर्व घटक पक्षांची त्या ठिकाणी बैठक आयोजित करण्यात आलेली होती। त्या बैठकीमध्ये सहभागी होण्यासाठी ही नेते मंडळी त्या ठिकाणी होते आणि सदिच्छा भेट झाली। पालकमंत्री पद असेल, इतर काही याच्यामध्ये त्या संदर्भामध्ये काही चर्चा असण्याचं काही कारण नाही। कारण महायुतीचे घटक पक्ष म्हणून किंवा महायुतीचं सरकार म्हणून फक्त एक पालकमंत्री पदच नाही, तर त्याच्यातला त्या एक संबंध याचा एक भाग आहे। पण ते काही संपूर्ण महायुतीच्या संदर्भातली काही अशी मोठी अडचण आहे असं त्या ठिकाणी काही समजत नाही। वेगवेगळ्या बाबतीमध्ये त्यांच्यामध्ये चर्चा ही नेहमी होत असते। वारंवार दिल्लीला ज्या वेळेला त्यांचा दौरा असतो त्याही वेळेला महायुतीच्या सगळ्यांमध्ये एकमेकांमध्ये संवाद त्या ठिकाणी असणं, जी काही 2-4 प्रॉब्लेम्स असतील याच्या व्यतिरिक्त एक व्यापक दृष्टिकोनातून त्यांच्यामध्ये चर्चा असणं हे त्या ठिकाणी अत्यंत गरजेचं आहे। स्थानिक स्वराज्य संस्था असतील, महायुती आणखीन त्या ठिकाणी पुढच्या कालावधीमध्ये मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातून असतील आणि इतर वेळेला सुद्धा ही सर्व नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक चांगला संवाद अराजकीय राहणं मला वाटतं एक महायुतीच्या दृष्टिकोनातून किंवा एकंदरीत राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा एक सकारात्मक बाब आहे। शिंदे सेनेकडून खरं तर शिंदे सेनेकडून असं सांगण्यात येतंय की 15 ऑगस्टला शिंदेचाच पालकमंत्री होईल आणि झेंडावंदन त्या संदर्भातला निर्णय घेतील ना, त्याच्यामध्ये मी असेल काय किंवा आणखीन कोण असेल काय त्याबाबत काही टिप्पणी करण्याची गरज नाहीये। आणि माझ्या रायगड जिल्ह्यावर जिल्हा नियोजनचा निधी असो, इतर काही शासकीय कामकाज असो, हे काही तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री फडणवीस साहेब असो, एकनाथजी शिंदे साहेब असो किंवा दादा असो, हे त्याच्यामध्ये लक्ष घालून आहे। त्याच्यामुळे त्यांना ज्या वेळेला योग्य वाटेल, त्यांना ज्या वेळेला योग्य ज्याच्यावर जबाबदारी द्यायची अशी वाटेल त्यावेळेला ते देतील। दोघांमध्ये वाद होण्यापेक्षा भाजपला त्या ठिकाणी पालकमंत्री द्या अशी एक मागणी मी वारंवार त्या संदर्भामध्ये म्हणते की मी महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली, एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली, अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहे। पालकमंत्री पद हा त्याच्यातला फक्त एक छोटासा भाग आहे, हे काही सर्वस्व त्या ठिकाणी नाही।
त्यामुळे त्या संदर्भातला योग्य तो निर्णय राज्याचे आमची ही निधी मंडळी घेतली. आम्ही 2 दिवसापूर्वीच साधारणपणे जाहीर केलं की रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर त्याच्या पूर्वसंध्येला लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हप्ता हा वितरित होण्याची सुरुवात होईल. कालपासून ती सुरुवात झालेली आहे. त्याच्यामुळे पुढच्या 2-3 दिवसाच्या कालावधीमध्ये पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये ते लाभ आपल्याला गेलेले आणि बघायला काय मिळतील. त्यांचे अकाउंट आहेत आणि काही चार महिलांनी अकाउंट काढलेले आहेत मग त्यांना लाभ तो मिळेल. एक डेटा आहे जो माहिती व शिक्षण विभाग तंत्रज्ञान विभागाने आमच्याकडे दिलेला आहे. त्याचा संपूर्ण त्या ठिकाणी 15 दिवसाचा कालावधी ही साधारणपणे आम्हाला ग्राउंड लेवलची स्क्रुटिनी करायला लागणार आहे आणि तो कालावधी झाल्यानंतर तो आकडा किती आहे हा त्या ठिकाणी निश्चित करता येईल. पण साधारणपणे जर पुरुषांनी किंवा चुकीच्या व्यक्तींनी त्या योजनेचा लाभ घेतला असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई आणि ती वसूल करणे. मला वाटतंय एकतर सुरुवातीपासूनच लाडकी बहीण योजना ही लाडक्या बहिणींना त्यांच्या आयुष्यामध्ये आनंदाचे काही क्षण महायुतीचं सरकार देऊ शकले म्हणून ती त्यांना रुचली आहे. पण विरोधकांना सुरुवातीपासूनच त्या ठिकाणी ही योजना ही त्यांच्या कुठेतरी नजरेमध्ये खुपत आलेली आहे. साधारणपणे या संदर्भातला आम्ही वारंवार राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, अजितदादा असतील आणि विभागाची मंत्री म्हणून मी सुद्धा असेल, आम्ही साधारणपणे माध्यमांना वेळोवेळी या संदर्भातली माहिती ही देत आलेलो आहोत. पण बऱ्याचशा वेळेला असं होतंय की काही एखादी गोष्ट आली की त्या संदर्भातला एक गैरसमज या योजनेच्या बाबतचा निर्माण करण्याचा वारंवार हा प्रयत्न होत आहे. साधारणपणे ही योजना 28 जून 2024 मध्ये त्या ठिकाणी घोषित झाली. 1 जुलैपासून त्या संदर्भातले फॉर्म भरण्याची सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यातले 2-3 महिन्याची लाभार्थ्यांची संख्या साधारणपणे 1,33,00,000 होती, जे 17-18 ऑगस्ट 2024 मध्ये लाभ आम्ही वितरित केला. त्याच्यानंतर 15 ऑक्टोबर पर्यंत त्याच्या रजिस्टरच्या संदर्भातली जी काही मुदत होती ही त्या ठिकाणी सरकारच्या वतीने देण्यात आलेली होती. आणि या आधी सुद्धा प्रत्येक वेळेला ज्या वेळेला आम्ही स्क्रुटिनी ही जी प्रक्रिया आहे ही साधारणपणे सातत्याने चालणारी प्रक्रिया आहे. याचं कारण असं की वेगवेगळ्या विभागाचे जे डेटा असतात याचा ऍक्सेस त्या पर्टिक्युलर डिपार्टमेंटलाच असतो, त्या विभागालाच असतो. आज महिला व बाल विकास विभाग जो आहे हा कृषी विभागाचा किंवा माहिती व तंत्रज्ञान विभागाचा किंवा अन्न व नागरी पुरवठा विभागाचा डेटा हा ऍक्सेस करू शकत नसतं. आम्हाला त्यांच्याकडून तो डेटा प्राप्त होणं ह्या जो कालावधी आहे हा निश्चितपणाने त्या ठिकाणी लागत असतो. जानेवारी महिन्यामध्ये आम्हाला कृषी विभागाकडनं त्या संदर्भातला अहवाल प्राप्त झाला आणि त्यावेळेला नमो शेतकरी योजनेअंतर्गत ज्या महिला लाभ घेत होत्या त्या संदर्भातला आम्ही स्क्रुटिनी केली. 6-7 लाखाचा डेटा त्यावेळेला मिळालेला होता.